नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमोल आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या आणखी एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजची जी मॉर्निंग आहे ती खूप स्पेशल असणार आहे आणि आज आपण जाणार आहोत ते आत्ता मी जे आहे ते आहे आसामच्या गुवाहाटीमध्ये. काल माझी फ्लाईट होती रात्री मुंबई टू गुवाहाटी, जी की रात्री लेट पोचली 12 वाजता. सो त्याच्यामुळे मी काही शूट करू शकलो नाही. परंतु या पुढचा जो आपला प्लॅन आहे तो आहे 7 डेजचा मेघालय ट्रिपचा. तर आपली मेघालय ट्रिप कशी असणार आहे हे मी तुम्हाला संपूर्ण एक्सप्लोर करणार आहे पार्ट्समध्ये. जसजसे आपले दिवस असतील तसतसं मी तुम्हाला एक्सप्लेन करत जाईन. सो आता आहे मी गुवाहाटीमध्ये, गुवाहाटीच्या क्रिसेंट हॉटेलमध्ये. सो याच्या पुढचा जो प्लॅन आहे तो आहे आता माझा जी गुवाहाटी ती शिलाँगची फ्लाईट आहे ती आता मी पकडणार आहे मेघालयसाठी. डायरेक्ट फ्लाईट नाही आहे मेघालयला जाण्यासाठी. सो तुम्हाला फर्स्ट गुवाहाटीला यावं लागतं आणि गुवाहाटीवरून तुमची जी फ्लाईट आहे ती आहे शिलाँगसाठी, जी की हाफ ॲन आवरची आहे. सो चला आता मी निघणार आहे एअरपोर्टसाठी आणि या पुढचा जो प्रवास असणार आहे आपला तो मी तुम्हाला दाखवणार आहे. सो चला भेटूया एअरपोर्टवर. तर मित्रांनो, आजचा ज्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलेलो ते हे हॉटेल होतं आणि आता आम्ही चेकआउट केलेलं आहे. सो आता आम्ही चाललो आहे ते एअरपोर्टला. ही गाडीसुद्धा आलेली आहे आमची. तर बघू, एअरपोर्ट इथून जवळपास 4 किलोमीटर आहे आणि 9:40ची आमची फ्लाईट आहे शिलाँगसाठीची, जी हाफ ॲन आवरची आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मी फर्स्ट टाईम एवढी स्वस्त फ्लाईट बघितली आहे इंडियामध्ये, जी की आहे ओन्ली 400 रुपीज पर हेड. सो 400 रुपयामध्ये तुम्हाला शिलाँगला सोडलं जातं. तर बेबी सीझन वाईज प्राईस व्हॅरी करत असतील, परंतु आत्ता जी आम्हाला फ्लाईट मिळाली आहे ती फक्त 400 रुपयाची आहे. तर बघू आपण ही फ्लाईट कशी असणार आहे. ती अलायन्स एअरची फ्लाईट आहे. तर चला निघूया आता आपण एअरपोर्टसाठी. सो फ्रेंड, फायनली मी आतमध्ये आलेलो आहोत. हे बघू शकता अलायन्स एअरची जी फ्लाईट आहे, तर त्याच्यासाठी आमचं आता चेक इन होतं आहे. सो मित्रांनो, जस्ट फायनली चेक इन आमचं आहे ते झालेलं आहे आणि त्याच्यामुळे थोडा सिक्युरिटी इश्यू असल्यामुळे मला ब्लॉग बंद करावा लागला होता. तर आत्ता आम्ही जे एअरपोर्टवर आहेत ते बाहेर आहोत आणि जस्ट भूक लागलेली. सो खाण्यासाठी इथे लोकल फूड आहे, तिथे आलो आहे. तर तुम्हाला मी एअरपोर्टचा एक छोटासा व्ह्यू दाखवतो. थोडा सिक्युरिटी रिझन असल्यामुळे जास्त काही दाखवू शकत नाही, परंतु जे काही दाखवता येईल ते मी तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन. सो मित्रांनो, बेसिकली हे आहे गुवाहाटी इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि बघू शकता 2 फ्लोअरचं एअरपोर्ट आहे, पण हे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. हे लोकल जे फूड आहे ते आम्ही आता खाण्यासाठी इकडे आलेलो आहोत आणि बघू शकता इथे सिक्युरिटी चेकिंग आहे समोर आणि इकडे सुद्धा आहे. सो जास्त मोठं नाही आहे, परंतु खूप सुंदर असं डेकोरेट केलं आहे एअरपोर्टला. वेगवेगळे काउंटर्स आहेत तिकडे, वेगवेगळ्या ते एअरलाईन्स आहेत त्यांचे. सो बघू शकता. सो मित्रांनो, फायनली मी बसमधून उतरलो आहे आता आणि बघू शकता ही आमची फ्लाईट आहे. सो मित्रांनो, फायनली आम्ही शिलाँग एअरपोर्टला पोचतो आहे. बघू शकता एअरपोर्ट खूप छोटंसं एअरपोर्ट आहे. खूप कमी फ्लाईट्स येतात इथे, ऑलमोस्ट 2च आहेत. मी जस्ट इन्क्वायरी केली तर त्याच्यावरनं कळालं. सो हा बघू शकता बाहेरचा एरिया, छोटंसं पार्किंग आहे आणि हा एवढंसा एअरपोर्ट. सो आता आम्ही निघणार आहोत आमच्या हॉटेल रूमसाठी, जे की इथून 45 मिनिट्स आहे. तर बघू, ड्रायव्हरला कॉल केला आहे, येईल तो आता. बाकीच्या गोष्टी आपण आपल्या पुढच्या प्रवासात बोलू. सो मित्रांनो, फायनली आपली जी जर्नी आहे ती स्टार्ट झालेली आहे आणि आजच्या आपले जे 3 स्पॉट्स आहेत ते आपण स्टार्ट करणार आहोत. तर त्याच्यामध्ये आहे ओमियम लेक, एक वॉर्ड लेक आणि तिसरं आहे डॉन बॉस्को म्युझियम. हे 3 लोकेशन्स आहेत. तर बघू आपण वेळेचं म्हणजे टाईम बघून कसे हे लोकेशन करणार आहोत ते आहे. आपल्यासोबत आपला गाईड पण आहे, सो त्याच्यासोबत आपण फिरणार आहोत, तो आपल्याला लोकेशन दाखवेल. ठीक आहे, तर बघू एक एक लोकेशन
घेऊ आपण आता. सो मित्रांनो फायनली जस्ट आम्ही आता आमच्या पहिलं लोकेशन आहे तिथे पोचलेलो आहोत. तर पहिलं लोकेशन आहे ओमियम लेक. बाजूला बघू शकता हे लेक आहे, खूप मोठं असं लेक आहे आणि त्याचा व्ह्यूसुद्धा खूप सुंदर आहे. तर त्याचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो कसा आहे तो. बघू शकता बरेच टुरिस्टसुद्धा आलेले आहेत पाठीमागे बघू शकता. सो इकडे एक आता स्पॉट आहे तो मी तुम्हाला दाखवतो खाली जाऊन. सो मित्रांनो बघा हा स्पॉट आहे आणि इकडे बरेच टुरिस्ट आलेले आहेत. आता मी आपण जे स्पॉट आहे वरती त्या वरती जायचं आहे आपल्याला. हा इकडून जाण्यासाठी एक छोटासा रस्ता आहे. मित्रांनो कसं जायचं? सो बघितलं अवघड असा रस्ता होता येतानाचा. हे बघा इथून असं वरून खाली यायचं आहे. ये आणि हे इथे असं बांधलेलं आहे आणि समोर आहे तो ओमियम लेक. मित्रांनो इकडचं वातावरण जर तुम्हाला सांगायचं झालं तर ऊन आहे परंतु हवेत गारठा आहे, त्यामुळे एवढं उन्हाचा झाडा बसत नाही आहेत. सो वातावरण एकदम प्लीझंट आहे बघू शकता. यांना येऊ दे वरून खाली, मग तुम्हाला तुमचा पुढचा आपला जो पुढचा व्ह्यू आहे तो तुम्हाला दाखवतो. सो मित्रांनो चला आपण जाऊया वरती. बघू शकता हे इकडे असं वरती हे समोर दिसतंय ते ओमियम लेक. मेघालयचं टुरिस्ट स्पॉट आहे हे आणि हा एक प्लॅटफॉर्म बनवला आहे. लुक ॲट द व्ह्यू मॅन. सो मित्रांनो हा आहे व्ह्यू. खूप सुंदर असा व्ह्यू आहे आणि पाणी अगदी क्लीन आहे आणि वारा खूप क्लीन आहे आणि मस्त असा सोसायटीचा वारा सुटला आहे. बघू शकता ही झाडं पण हलत आहेत. सुपर व्ह्यू आहे मित्रांनो. हवेचा आवाज येत असेल तुम्हाला. सो मित्रांनो फायनली आम्ही जवळजवळ अर्धा पाऊण तासाचा प्रवास करून आता त्या लेक नंतर आता आलो आहोत ते डॉन बॉस्को म्युझियमला. हे बघू शकता आजूबाजूचा वातावरण. हे आहे मित्रांनो शिलाँगचं डॉन बॉस्को म्युझियम आणि आत्ता इकडे थोडा पाऊस पडतो आहे. बघू शकता मित्रांनो एप्रिल महिना मे महिना चालू आहे आणि मेमध्ये पाऊस चालू आहे. तर बघा आता आजूबाजूचं वातावरण किती सुंदर आहे ते. इथे यांची एंट्री फी आहे, कदाचित आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे. सो बघू आपण बाहेरच्या गोष्टी ज्या आहेत त्या एक्सप्लोअर करू. जर परमिशन दिली तर आतल्या गोष्टीसुद्धा तुम्हाला दाखवेन मी. सो बघू शकता हे आहे पाठीमागे सॅक्रेड हार्ट थिओलॉजिकल कॉलेज. ह्याचं मिनिंग कोणाला माहिती असेल तर कमेंट्समध्ये नक्की मेन्शन करा. सो चला बघूया.